नमस्कार, आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। ठाणे में कोस्टल रोड परियोजना को लेकर विवाद बढ़ गया है। कांग्रेस ने आरोप लगाया है कि खाड़ी किनारों और मैंग्रोव क्षेत्रों में अवैध भराव कर पर्यावरण को नुकसान पहुंचाया जा रहा है। जिलाध्यक्ष राहुल पिंगे ने प्रशासन पर कार्रवाई न करने का आरोप लगाते हुए चेतावनी दी है कि जल्द कदम नहीं उठाए गए तो कांग्रेस आंदोलन करेगी। ठाणे से सारापुरी की रिपोर्ट। ऐसी खबरों के लिए जुड़े रहिए SY लाइव न्यूज के साथ। ताजा अपडेट के लिए चॅनल को सबस्क्राइब करें। बाहेरचा गेट होता, टेम्पो आतमध्ये घेतला, गेटला लॉक मारलं, हा खाडीला असा उभा केला डेब्रिज आणि याची भरणी आता चालू आहे। लाईव्ह मध्ये आता आम्ही त्यांना पकडलंय आणि हे सांगतात शेटने आम्हाला सांगितलेलं आहे हा टेम्पोचा नंबर आहे। किती किती दिवसापासून टाकता इथे? हा खाडीमध्ये भरणी करायला बंदी आहे, इथे मँग्रोव्ह आहे। दिवस आलो हम लोग को सामने हमारे दिखा है इधर सामने हे बघा दिवस आहे। दाखव। म्हणजे गेट लावलाय, गेट वरती माणूस बसवलाय, आतमध्ये टेम्पो आला की गेट बंद करायचा आणि अशा प्रकारची भरणी अख्खं हे सगळं भरलेलं आहे। डम्पिंग म्हणजे प्रशासनाचं काहीच लक्ष नाही याच्याकडे। महानगरपालिकेचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे। घनकचरा विभाग हा कचरा कुठे टाकला जातोय, कुठे फेकला जातोय, नाले सफाईतला गाळ मँग्रोव्ह वरती टाकला जातोय। इथं खुलेआम भरणी, हे डम्पिंगच उघडलं इकडे खाडीच्या बाजूला, खाडी बुजवायला घेतली। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने चाललेले जर कारवाई होत नाहीत तर महापालिका हद्दीतला भाग आहे। हे बघा ही दोन जण आम्ही नवीन आहे, आम्ही आणि हा टेम्पो कुठे उभा केलाय बघा। ही मागची खाडी दाखवा, ही समोर खाडी, खाडी मधली भरणी, हा टेम्पो। प्रशासन आता तरी कारवाई करणार आहे का झोपेचं सोंग घेणार आहे या ठिकाणी?